नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर गुड मॉर्निंग. सकाळ सकाळ आमच्या घरी कसं असतं, इथं बघा ही बसलेली अभ्यास करीत. टीव्ही म्हणलं नाही चालू करायची म्हणून मग बसले अभ्यास करीत. घरी जर असले ना टीव्ही, मोबाईल किंवा अभ्यास तिन्हीपैकी काहीतरी करीत बसत असतात. तर माझा सकाळ सकाळ स्वयंपाक सगळा झाला. सर्व भांडी मी टाकीवर नेऊन ठेवलेली आहे. किचन वाटा ती क्लीन करून घेतलेला आहे. झाडून वगैरे काढलं. तसं तिचं चाललं आहे अभ्यास. तिला काही जर वाटलं ना नाही आलेलं ती मला विचारायला येते. आणि टाकीवरती भांडी आणून ठेवलेली आहे. बेसिकमध्ये घासत असतो नळाखाली खळखळ पाण्यामध्ये सवय झालेली आहे भांडी घासायची. तर सकाळचं वातावरण धुकं पडले होते आणि आज जास्त थंडी होत असली. तोपर्यंत भांडी घासून फळीला लावली. तोपर्यंत गायांचा टाईम झाला पाणी प्यायचा. तर गायांना पाणी पाजून घेते मी. एक गायला पाणी पाजून झाले. तर बघते माझ्याकडं केव्हा पाणी पाजते. तिकडच्या पाणी पाजून झालं का. तिकडच्या आज लवकर उठल्यामुळे लवकर खायला टाकलं त्यामुळे लवकर बसल्यात गाया. पाणी पाजायला थोडा उशीर झाला. कोंबड्यांची भांडणं केव्हा सोडते मला. चल मी गायांना पाणी पाजून घेते आता. काय तुला लगेच आंघोळ करायचे. मग आता काय ना पाणी पाजू का तुला देऊ सापडून. असं ते धुरीवरतीच देते मी. घे बादल्या दोन. चल मी देते म्हणले तुला दी. मला गायांना पाणी पाजून तो बघ कशा बघा त्या तिकडच्या गायांचं पाणी पाजून जातोपर्यंत ह्या गायांना पाणी पाजायचं. ती बघ कशी छोट्या छोट्यांली वासरं कशी बघत होती टका मका. आणि कॅमेरा मोबाईलच्या हातात असला ना तशी एकमेकांकडे बघत असतात नुसते टका मका. तर गायांना पाणी पाजायचं चाललेलं आहे माझं. आणि सिद्धीला आज सुट्टी असली का ती म्हणते मला गार गरम पाणी करून दे. मी माझ्या हाताने आंघोळ करते. मग तिला पाणी खेळायला होतं. कसे कपडे घेऊन येते मी जोपर्यंत गायांना आज रविवारची सुट्टी ना. जाडबाईची आंघोळ करायची एकटीची वेळ ना. देते. आणि ह्या दोन वासरं जर खायला वगैरे टाकलं ना त्यांच्या या टपामध्ये तर एवढी भांडणं करतात ना. आता कसं प्रेम होतो चाललं एकमेकींना चाटरीत असतात. खायला जर टाकलं ना नुसतं असं तू खाऊ का मी खाऊ असं करीत असते. ही वासरं एक गोडवानी. तर पिऊनी आणि मी आंघोळ करून घेतली. मग त्यानंतर सिद्धीला आंघोळीला पाणी दिलं. लगेच कपडे धुवायला आणली. कपडे धुवायला जर आणली ना लगेच तर मग लवकर काम उरकतं. एकदा धुणं भांडी आणि गायांना पाणी पाजून झालं ना बाहेरचं एकदा तर पटकनी आवरतं आणि काम असं झाल्यासारखं वाटतं. एकदा कपडे जर मोरे जर राहिली ना ती कव्हरं तशीच राहतात. आणि आज 2 बादल्या कपडे होती. आज सुट्टी असल्यामुळे थोडंसं निवांत होतं. नाही तर दररोज एवढी घाई असते ना सकाळची. शाळेमध्ये मुलींना 9:30 ते 4 शाळा आहे. सकाळची एवढी धांदल असती ना उठायची म्हणलं का रोज लवकर उठावं लागत असतं गायांचं दूध काढायला. तरी दुधाची गाडी 7:30 वाजता येते. त्यामुळे किती आणि त्या थंडीमुळे ना लवकर उठूशी वाटत नाही. पण काय पर्याय नसतं उठावंच लागतं. तर त्यानंतर मग देवपूजा करून घेतली. फरच्या वगैरे सगळं पुसून घेतली. आणि आता पिऊचं चाललं होतं माझे केस विचार. आणि तर म्हणलं केस नाही कापायची. तर म्हणते मला केस कापायची. म्हणलं चला आज थोडं शेंडं कापू. तर मीच आज तिचे केस कापणार आहे. एवढी शेंडं फुटलेलं आहे जळाल्यावानी झालेली आहे. आणि त्यामुळे खाली वर केस आहे. त्यामुळे म्हणलं मग चल तुझं मी कापते. आणि सिद्धीला म्हणलं चल तू केस कापते. तर नाही ती लगेच पळून गेली. आणि कशी कॅमेऱ्यामध्ये डोकं होती किती कापते बघते कोपऱ्यातून. आणि जवळ आहे ना म्हणून तू चल तर पळून जाती लांब. तर थोडी म्हणलं केस बारीक कापावा. रोज म्हणलं ना जायचं म्हणलं तर पार्लरमध्ये टाईमच भेटत नाही. यांना आठवड्यातून एकदा सुट्टी असते. आणि आज कोणीच घरी नव्हतं त्यांना घेऊन जायला पार्लरमध्ये म्हणजे केस कापायला. आज आम्ही तिघीच घरी होतो. कशी कॅमेऱ्यातून डोकं होती किती कापतील. लई कापण होते ती केस. पण थोडे शेंडं कापलं मी तिचं. तर बघा शेवट कसं दिसतंय ते. कसं दिसतंय एवढी अशी केस कापली लाडवायची. भारी दिसतात ना हे बघ. चला तू ती सुट्टी असली का सहज आवरायचं. गेल्या रविवारीच पसारा काढून बसली होती ना. कधी मग कधी त्या दिवशी संध्याकाळी कोणी काढला होता.
बाईचं मेकअपचं सामान ज्याचं त्याचं त्याच्याकडंच आहे. सिद्धीचं सिद्धीकडं, पिहूचं पिहूकडं. तर माझं सगळं काम आवरले आता. आणि पिहूची मी केस कापल्यात. कारण की दर रविवारी जायचं म्हणलं ना पार्लर, आता लग्न सराय आहे त्यामुळे पार्लर बंद असतं. गेल्या रविवारी बंद होतं, ह्या रविवारी बंद आहे. मग म्हणलं चल खाली खाली शेंड कापू, मग पार्लर मध्ये जाऊन मग कट करू. कोणता कट करायचं, बटरफ्लाय करायची. हा आता पार्लर मध्ये नाही, जाऊ दे. पार्लर मध्ये गेलं पार्लर मध्ये जाऊस तर ना घरीच केलं तरी चांगलं होतं. चला जेवण करायचे, सगळं आवरलंय. हॉल बेड हे बघा पूर्ण असं कपाट वगैरे स्वच्छ पुसून घेतलंय. देवपूजा वगैरे. लाडूबाईचं बघा चाललंय. लय वारं सुटले आज. बाई काय कुठे ती ग? आरसा कशाला आणलं इथं? काय करते? हा कांद्याची पात. मग चल जेवायला. जेवले ना. जेवली का? एक चपाती खाल्ली का? मग तुम्ही खेळा, आपण जेवू. बेड हॉल आवरून झाला. आता किचन आवरायचं राहिलंय. डब्बं वगैरे सगळं पुसून काढलं. किचन वाटा सुद्धा पुसून काढलेलं आहे पूर्ण. असं खाली फरची पुसायची राहिली. बाकी सगळ्या फुलांची पेटपूजा करून द्या, मग आवरते बाकीचं. फ्रीज वगैरे सगळं आवरलं. जेवण बाहेर झालं. चला मग असं असतं दिवसभराचं माझं रुटीन. रविवारचं शेतात पण जाईल. चला आता जेवण करून घेते. आज रविवार होता. पिऊची फरमाईश होती बोटी तळ म्हणून. मग बोटी तळली, थोडीच राहिलेली होती. मग हा तवा आमचा स्पेशल आहे अंडं वगैरे तळण्यासाठी. सोयाबीनची भाजी होती रात्रीची आणि त्यानंतर आज भेंडी केलेली. डबा वगैरे दिला होता त्यामुळे भेंडी थोडीच राहिली होती. आणि दुपारचं पिऊ सिद्धीला खायची मॅगी, त्यामुळे एवढा स्वयंपाक काय बनवलं नव्हता. काहीतरी बनतं. काल माहिती दोन एवढं एकटीने खुरापलं. तर घरचं आवरून जेवण वगैरे करून आलो. त्यांनी बघा तर आणले अभ्यास करायला. आम्ही 1 तास खुरपू आणि मग अभ्यास करू. घरी आज कोणीच नाही त्यामुळे आणलंय शेतामध्ये. म्हणलं चला घरी पण काय मोबाईल घेतील नाही तर मग TV बघतात. दोन्ही उद्योग त्यांना एकच आहे. घरी गेल्यावर मॅगी कशी 3 वाजता ना. 3 वाजता जाऊ घरी. कुटी करायची घरी पण जाऊन, मका कापायच्या जाऊ. आता 12 वाजल्यात. घरीचं आवरं रे एवढं सगळं. तर 1.5 वाफा आहे माझा म्हणजे याचा रोपाचा तेवढा. तोपर्यंत माझ्या लाडूबाई म्हणलं खुरपायचे तर खुरपा. म्हणलं विचारलं त्यांना खुरपं घेऊ का, म्हणले हा घे, नाही तर मी एकच खुरपं आणलं होतं. तर त्यांना पण आवडतं यायला शेतामध्ये. आता बघू किती खुरपी त्यात कटाळा आला का बसतील. चला मग असं असतं माझं रुटीन. मग घरी गेल्यानंतर पुन्हा मग गुरांची तुटी वगैरे असं दिवसभर चालू असतं काम शेतकऱ्याचं म्हणल्यावरती. चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनेलवर सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय. भेटूया पुढल्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये.